आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सगळ्या गुन्ह्यांच्या मागे म्हणजे हा माणूस खूप मोठा कोणीतरी असणार आहे। साधा सुद्धा माणूस नाही हा। गेली इतकी वर्ष तो जर काम करतोय ना तर त्याला शोधणं पण खूप अवघड असणार आहे केडी। पण आपल्याला काहीही करून त्याला शोधावंच लागेल। येस बॉस। आणि तुझ्या आईच्या केसमध्ये पण जी व्यक्ती इन्व्हॉल्व आहे ती हीच आहे। पण वसुधा बेलसरे निर्दोष होती आणि निर्दोष आहे आणि हे एक ना एक दिवस मी सिद्ध करून दाखवेनच। तारिणी, जे स्वप्न तुझं आहे ना तेच स्वप्न माझं देखील आहे। मग तर त्या गुलाबला शोधलंच पाहिजे। केडी या माणसाला शोधून काढावंच लागेल। तो पाताळात जरी असला ना तरी ह्या माणसाला शोधून काढणार मी। कारण हा माणूस आहे ज्याच्यामुळे मी माझी आई गमावली आहे। ह्या माणसामुळे मी गेल्या कित्येक वर्षात आई अशी मोकळेपणाने हाकही मारलेली नाहीये। फक्त ह्या माणसामुळे माझ्या घरच्यांच्या मनात आणि माझ्या वडिलांच्या मनात माझ्या आईबद्दल राग निर्माण झाला। केडी, मी नाही सोडणार या माणसाला। मी नाही सोडणार। तो जिथे कुठे असेल ना तिथे मी त्याला शोधून काढीनच। बॉस, तो जिथे कुठे असेल ना त्याला आपण तिथनं हुडकून काढू। पण एकदा तो हातात आला तर त्यानंतर काय? आपण हे जे काही करतोय मिशन अंडर कव्हर कॉप, हे सगळं बंद की कसं? केडी, हे काम मी फक्त माझ्या स्वार्थासाठी नाही करत आहे। मला फक्त माझ्या आईच्या गुन्हेगारापर्यंत पोहोचायचंय म्हणून नाही करत आहे। माझी आई एक प्रामाणिक आणि चांगली पोलीस ऑफिसर होती आणि लहानपणापासून मी एकच स्वप्न पाहिले की मला माझ्या आईसारखं व्हायचंय। या जगात माझ्यासारख्या आणखीन खूप तारिणी आहेत ज्या अन्याय सहन करतात। मला त्यांचा आवाज व्हायचाय आणि या गुलाब सारख्या लोकांचे मुखवटे काढून टाकायचेत। आणि तसंही मी जर नसले तर ऑन फील्ड तुझा सांभाळ कोण करणार? नाही, एखाद्या गुंडाने जर तुला धरलं आणि तुला सुजवलं तर? मला माहितीच नव्हतं की पोलीस फोर्सने बॉसच्या नावाखाली एक बॉडीगार्ड पाठवल्या म्हणून मला। केडी, मी तुझंही ध्येय विसरलेले नाहीये। मी माझंही ध्येय पूर्ण करणार आहे आणि तुझंही। मी तुझ्या वडिलांना शोधायला मदत करणार आहे। विसरले नाहीये आम्ही।